जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडतीये। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेत ते बोलतायत, थेट जाऊया। ए बाबा, माझं सरळ सरळ असतं, मला समाजाशिवाय नाही कर्म। मला ना लोभ आहे पैशाचा ना पदाचा ना कशाचा। मला समाजाच्या लेकराचे वेदना बघितल्या मला सहनच होत नाही। मी हे बघा, मी पोट तिडकीनं 2.5 वर्ष बघितलं तुम्ही, आता पावणे 3 वर्ष होत आलेत आंदोलनाला। मी माझ्या पत्रकार बांधवांना माझ्या समाजाला कधीच खोटं बोललो नाही। मला ते वेदना सहन होत, मला खोटं करू नका असं माझं म्हणणं आहे। मला माझ्या समाजाचं लेकरांचं आयुष्य जर उद्ध्वस्त व्हायला लागलं, फीस कुठून भरायची इतकाल्या, प्रमाणपत्र असून सुद्धा व्हॅलिडिटी न दिल्यामुळे वाटलं होतंय। मग हे जाणून बुजून का सातारा संस्थांचा गॅजेटेडचा विषय पुणे आयुक्तांना मी फोन केला होता, त्यांनी सांगितलं अहवाल तयार आहे, सरकारने कधी मागवायचा? तुम्हाला कॅबिनेट पुढे ठेवायला अडचण काय? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका किती झाल्यात? मग आयुक्ताला जर तुम्ही आदेश दिले की अहवाल बनवा, त्यांनी अहवाल बनवून ठेवलाय, मग कसा दम खाणार मी? सरकार वारंवार मराठा समाजाला तुम्हाला आश्वासन देते, मात्र ते पूर्ण होत नाही। म्हणजे सरकार काही फसवणूक करत असं वाटतं? फसवणूक तर करतात, पण मी बिले निवारणं म्हणा लागलोय। मी समन मेंटेन करण्यासाठी आंदोलन उभा करतच नाही। मंत्री असू नये ते कुणी असू दे, मित्रत्व आपण करतच नाहीत। आपला समाज आपल्यासाठी सगळ्यात मोठा आहे आणि समाजाच्या लेकराला मोठं करायचं, त्याशी मरण आलं तरी चालेल, हटायचं नाही। यापूर्वी आपण अनेक वेळेस आमरण उपोषण केले, त्यामुळे तुमची प्रकृती देखील खराब झालेली आहे। आता पुन्हा एकदा तुम्ही उपोषण करू नये असं मराठा बांधवांचं म्हणणं आहे। हे बघा, ती असणारी त्यांची माय, त्यांचा माझ्यावरचा असणारा तो विश्वास आहे, कारण मी प्रामाणिक काम करतो, त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे। पण माझं त्याच्याही पुढं म्हणणं आहे, लोकांची एक मन आहे बघा, लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे। माझं असं म्हणणं आहे, लाख मारून करायचं आहे काय? एक मेला तरी चालेल पण करोडो लेकरांचं कल्याण झालं पाहिजे, त्यामुळे मी मरायला काय भेट नाही। आता यापूर्वी आपण 2 वेळेस मुंबईला गेले होते, मात्र मागण्या काही पूर्ण झाल्या, काही बाकी आहेत। आता पुन्हा एकदा तशी परिस्थिती उद्भवेल का? आणि जर उद्भवली तर मराठा समाज पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करेल असं वाटतं मराठ्याला मुंबईला? उलट ते म्हणजे इथं नकोच, इथं लय उगा जा आणि म्हणतात मुंबईला चाला म्हणतात, उलट माझ्या मागं लागत आहे। इथं आले की आपलं मुंबईला चाला, इथं बसूच नका। पण काय असतं, मला आंदोलन हे खूप पुढं न्यायचं आहे, समाजाच्या लेकराबाळांचं कल्याण करायचं। जसं पाठीमागं रिझल्ट दिला आहे मी समाजाला, असं नाही फक्त एवढंच आहे की मी थोडं थोडं करून समाजाच्या पदरात खूप टाकलं आहे। आता तुम्ही बोलता दिल्लीचं देखील नाव काढलं, म्हणजे दिल्लीला देखील आम्हाला जायचं असं तुम्ही म्हणणार? मग तिथं लय मोठं अधिवेशन होणार आहे आणि देशातल्या मराठ्यांचं होणार आहे। मराठा आरक्षणासाठी नाही, तिथं मराठा आरक्षणाचं काय, आम्हाला देशातल्या मराठ्यांचं अधिवेशन घ्यायचं, कारण देशात खूप पसरलेलो आहे आम्ही। हरियाणापासून हरियाणात मला माझ्या माहितीनं अंदाजे आकडा मागं पुढं पण 13-14 लाख लोक आहेत। MP मध्ये आहेत, मध्य प्रदेशला आहेत, राजस्थानला आहेत, गुजरातला आहेत। तुम्ही असं राज्यच नाही, गोव्याला आहेत, तेलंगणामध्ये कर्नाटकला आहेत, बेळगावला आहेत, सगळ्या राज्यात पसरलेले आहेत, उत्तर प्रदेशमध्ये आहेत, सगळीकडं मराठा समाज आहे, त्यामुळे आम्हाला देशव्यापी घ्यायचं। शेवटचा प्रश्न, आता तुम्ही बोलता होता जरांगे पाटलांनी, म्हणजे तुम्हीच देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाचं वाटोळं करायला नाही पाहिजे असं म्हणालात। जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली, नेमकं काय कारण असावं? देवेंद्र फडणवीस सरकारला फसवत असं वाटतं मराठा? आता याला काय टीका म्हणते होय, फसवलं म्हणणं त्यांनी पण मान्य केलं पाहिजे की हो झाली गलती, कारण JR त्यांनी काढलाय, त्यांनी JR काढला देवेंद्र फडणवीसांनी। मग आता ते प्रमाणपत्र देत नाहीत म्हणल्यावर फसवलं कोणी? त्यांनी अंमलबजावणी केली, ठीक, 308 प्रमाणपत्र दिले, सरकारचा आकडा आहे, याचा अर्थ अंमलबजावणी JRची झाली। रोखले का? शिव प्रश्न आता महत्वाचा आहे, का रोखले? फडणवीस चांगल्या वर्तणुकीचे नाहीत असं तुम्ही काल म्हणाला होता, मग असते तर गरीबात लेकरात वाटोळं केलं असतं का? त्यांनी बदलावी, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकावेत आणि हमेशा सत्ता मजा त्यांनीच करावं, हीच भूमिका आहे ना आमची। आमच्या वाटा गेल्यावर आम्ही पाडितो। आता पुन्हा आंदोलन असणार आहे, खूप मोठं आंदोलन, अंतरवलीत एवढं मोठं आंदोलन होणार आहे, ना कोणी उन्हाचा विचार करणार आहे ना मुसळधार पावसाचा विचार करणार आहे। खूप शेवटी लेकरं महत्वाचे आहेत हो, समाजाला लेकरं महत्वाचे आहेत। कोणाच्या लेकराचं कल्याण नाही होणार आहे? भाजपच्या मराठी जे आहेत भाजपमध्ये, त्यांच्या लेकराचं कल्याण नाही होणार? काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मराठ्याचं कल्याण नाही होणार? मग पक्ष मोठा करावून लेकरं द्यावं फासावर, असं कसं होईल? प्रत्येकाला लेकरं मोठे आहेत, ठीक आहे, ते पक्षात असतात म्हणून फक्त गप बसतात, पण आंदोलनात सगळे असतात, सगळ्यांना माहिती आहे। त्या भाजपचं काय नेता आहे तो किंवा कार्यकर्ता आहे म्हणून का त्याचं फुकट शिक्षण होणार आहे, त्याला फुकट नोकरी लागणार आहे का? शेवटी इथं आरक्षणाचीच गरज आहे, तरच शिक्षणामध्ये जाऊ शकता तुम्ही, तरच तुम्ही नोकरीत जाऊ शकता।
नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आणि आता अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा आंदोलन होणारच आणि हे मोठं आंदोलन असणार असं जरंगे पाटलांनी म्हटलेलं आहे. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना. तर मनोज जरांगे पाटील यांनी असा इशारा दिलाय की आमच्या वाटेला गेलं की आम्ही सोडत नाही आणि आता आंदोलन पुन्हा एकदा उभं राहील. मला मरणाची भीती नाही. फक्त महाराष्ट्रातील नव्हे तरी तर 4 राज्यातील मराठा बांधव देखील माझ्या पाठीशी आहेत असं त्यांनी म्हटलंय.